एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो। पुनीत झालेली ही सगळी भूमी आणि म्हणून या भूमीला मी वंदन करतो आणि अमरावतीला येण्याची संधी मी तुम्हाला भेटण्याची संधी कसं काय सोडू शकतो, कारण इथं आपले सगळे जीवाभावाचे लोक राहतात आणि लाडक्या बहिणी मी आता बघतोय विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती असते आणि मी नेहमी सांगतो लाडक्या भावांना पुनीत झालेली ही सगळी भूमी आणि म्हणून या भूमीला मी वंदन करतो आणि अमरावतीला येण्याची संधी मी तुम्हाला भेटण्याची संधी कसं काय सोडू शकतो, कारण इथं आपले सगळे जीवाभावाचे लोक राहतात आणि लाडक्या बहिणी मी आता बघतोय विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती असते। हे समीकरण झालेलं आहे, हे आता गणित झालंय विधानसभेत नगर परिषदेमध्ये मी पाहिले अनुभवलेलं आहे आणि म्हणून येत्या 15 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन आपण दाबणार ना, धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून या आपल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे। नमस्कार, आपण पाहता स्टार न्यूज इंडिया। स्टार न्यूज इंडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। अमरावती या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी यांची जाहीर सभा अमरावती येथे नेहरू मैदान या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात यांचं भाषण ऐकण्यासाठी जमा झालेले आहेत आणि खूप मोठा असा जनसमुदाय यांच्या जाहीर सभेला आलेला आहे। धन्यवाद। मी योगेश चांदणे, स्टार न्यूज इंडिया।